हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण टोमॅटोची चटणी बघूया। पण नेहमी आपण फोडणी घालून तेलात परततो, तर ही आज फोडणी न घालता वेगळ्या पद्धतीने आपण टोमॅटोची चटणी बघूया। त्याच्यासाठी हे बघा, मी 2 मीडियम टोमॅटो जाड जाड असे कापून घेतले, एक कांदा असा जाड जाड कापून घेतला आहे, 1-2 मिरच्या टाकल्या आहेत, एक 7-8 लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि थोडंसं हे मी डाळं घालणार आहे। म्हणजे आपले फुटाणे असतात त्याची सालं काढून, ते डाळं नाही आहे, हे फुटाण्याचे सालं काढून ते फुटाणे टाकणार आहे। तर आता हे मी भांडं तापत ठेवलं आहे कढई, ह्याच्यामध्ये आता मी पाणी टाकते। हे पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या हे जे आपण तयार केले हे टाकायचं। 2 टोमॅटो, 1 कांदा, थोडी मिरची, लसूण आणि त्याच्यामध्येच हे डाळं टाकते मी आणि हे चांगलं ह्याला कढ घेऊन शिजून द्यायचं ह्याच्यामध्ये। हे बघा, आता तुम्हाला किती चटणी करायची असेल त्या प्रमाणात घ्या। मी 2 टोमॅटोला आता 1 कांदा घेतला आहे। तुमचे टोमॅटो मोठे असतील तर तुम्ही 2 कांदे घ्या आणि त्याप्रमाणात सगळं साहित्य घ्या। आता ह्याला आपण उकळी यायला ठेवायचं आहे। हे पाण्याला उकळी आली की त्याला मी झाकण देऊन 1-2 मिनटं त्याच्यात शिजून देणार आहे त्या पाण्यामध्ये। पाण्याला चांगली उकळी यायला लागली, ह्याच्यात मी थोडं मीठ टाकते चवीनुसार आणि ढवळून त्याला झाकण देऊन ठेवून देते। साधारण टोमॅटो कांदा छान मऊ होईपर्यंत ते ठेवून द्यायचे। त्यामुळे आता मी त्याच्यावर झाकण ठेवते। बघा, 1 बटाटा आपण पाण्यामध्येच किसून घेतला आहे, त्यामुळे तो काळा पडणार नाही। आता हा बटाटा पिळून काढून आपण चाळणीमध्ये थोडासा त्याचं पाणी निथळायला ठेवणार आहोत। हा थोडा आता बटाटा आपण कोरडा करून घेतोय। आता आपण फोडणी करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ घातली आहे मी। त्याच्यामध्येच आपण 1 चमचा मोहरी घालणार आहोत आणि 7-8 कढीपत्त्याची पानं टाकते मी। ही फोडणी चांगली आपण करून घ्यायची आहे। आता ही फोडणी झालेली आहे, ही आता आपण बाजूला ठेवू। हे बघा, बटाटा मी बारीक किसणीने किसून घेतलेला, तो घट्ट पिळून मी एका चाळणीमध्ये ठेवलेला। आता असा मोकळा झाला एकदम आणि एकदम बारीक बारीक असा किस त्याचा बारीक दिसतो। तो पाण्यामध्येच किसला होता, त्यामुळे तो काळा पडला नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बारीक कांदा घालणार आहोत, एकदम म्हणजे असा पातळ पातळ कापून घाला। कांदा कोणाला आवडत असेल तर घाला, कांदा आवडत नसेल तर नाही घातला, स्किप केला तरी चालेल। कांद्याच्या जागी तुम्ही पातळ कोबी असा पातळ पातळ कापून टाकू शकता। कांदा टाकल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर। तर कोथिंबीर भरपूर टाकायची, म्हणजे स्वाद पण चांगला लागतो आणि दिसतं पण छान। कोथिंबीर घातल्यावर मी थोडीशी एक बारीक हिरवी मिरची 1 टाकली आहे, मी 1च टाकली आहे। तुम्हाला पाहिजे तर 2 टाका, आम्ही जरा कमी तिखट खातो म्हणून मी 1च टाकली आहे। त्याच्यानंतर थोडं अर्धा इंच आलं किसून ते घालते मी ह्याच्यामध्ये, तर ते घालते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात 1 कप अर्धा वाटी दही घालणार आहे। हे बघा, हे त्याच्यात दही घातले। आता हे सगळं आपण मिक्स करूया। हे बघा, बटाट्याचा कीस, कांदा, कोथिंबीर, आलं, मिरची हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता
आता हे थोडंसं ओलसर झालं आहे आणि कांद्याचं पण पाणी सुटतं, त्यामुळे थोडंसं ओलसर झालं आहे. आता ह्याच्यातच आपण मीठ टाकणार आहोत. म्हणजे स्वादाप्रमाणे तुमच्या मीठ टाका. तर हे मी मीठ टाकलं आहे ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये आपण रवा मिक्स करणार आहोत. आता मी हा 1 वाटी रवा टाकते ह्याच्यामध्ये. तसं दही आणि दह्याचं थोडंसं पाणी होतं ते आहेच आणि कांद्याचं पण पाणी असतंच. आणि ह्याच्यामध्ये आता आपण अजून पाणी घालून किती लागेल तेवढं पाणी घालून सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण फोडणी केली होती मगाशी, त्यातली अर्धी फोडणी ह्याच्यामध्ये घातलेली आहे ह्या रव्यामध्ये. आणि आता आपण पाणी घालून ह्याला भिजवून घेऊ. तसं कांद्याचं पाणी सुटलेलं आहे ह्याला, तर आता आपण थोडं थोडं पाणी घालत जाऊ. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही पाणी घाला आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळा, पण दह्याने चव चांगली लागते. आता अजून पाणी लागेल. आता हे रवा थोडासा फुलायला आपण झाकून ठेवून देऊ. हे बघा, आपण टोमॅटो मगाशी बॉईल केले होते, तर ते टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत, कांदा मऊ झालेला आहे आणि थोडंसं गार पण झालेलं आहे. तर हे पाण्यामध्ये सगळं आपण बॉईल करून घेतलं आहे आणि त्याच्यात मी थोडंसं एक छोटी अर्धी वाटी नारळ टाकलं आहे, खोबरं टाकलं आहे. तर आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घेऊया. बघा, मिक्सरला लावताना आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मी सांबार मसाला टाकते. या चटणीला सांबाराची चव येते, खूप छान लागते. आणि एक आपली काश्मीरी लाल मिरची 1 छोटा टीस्पून टाकते, त्यांनी रंग छान येतो. ते तिखट नसतं पण रंग छान येतो. आणि मी थोडंसं एक चिंच घालणार आहे ह्याच्यामध्ये. थोडीशी ही चटणी आंबट छान लागते, त्यामुळे 1 चमचाभर मी ही चिंचेचा कोळ घातला आहे आणि मीठ वगैरे तर सगळं घातलेलं आहे. आता हे फिरवून घेऊया. मिक्सरला लावून मी सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आहे. हे ते मिश्रण होतं आपलं ते, आणि ही मगाशी फोडणी करून ठेवलेली ती त्याच्यावर मी टाकत आहे. आता फोडणी चांगली ढवळून घ्यायची आणि ह्या चटणीचा वास खूप सुंदर येतो आहे आणि थोडीशी ना त्याला सांबाराची टेस्ट लागते आणि चिंचेमुळे थोडंसं आंबट असतं, त्यामुळे ती चटणी खूप छान लागते. जर तुम्हाला कोणाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही हे पण घाला, म्हणजे थोडंसं गूळ वगैरे घातलात तरी चालेल, जर आंबटपणा जास्त कोणाला नको असेल तर. पण ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. साधे तुमचे मेदूवडे केले त्याच्याबरोबर खाऊ शकता, इडलीबरोबर खाऊ शकता, डोस्याबरोबर खाऊ शकता. त्यामुळे अशी चटणी करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तुम्हाला 2-3 दिवस आरामात जाते. आणि ह्याच्यात कुठेही आपण तेलाची फोडणी वगैरे केली नाही आहे, त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्की करा. हे बघा, रवा चांगला फुलला आहे आणि त्यातलं पाणी पण सगळं सोक झालं आहे, म्हणजे जास्त आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे हे मिश्रण. त्यामुळे रवा चांगला फुलून आला आहे. त्याच्या एक 10-15 मिनटं आपण झाकून ठेवलेलं. आता मी ह्याच्यामध्ये हा पाऊच आहे हा इनोचा टाकणार आहे. साधारण 1 चमचा असतो आणि त्याला थोडं वरती पाणी टाकायचं, म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही आहे, पण थोडंसं तो इनो फुलण्यापुरता थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता थोडंसं पाणी टाकले. आता हे रव्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे. तो रवा चांगला फुलून येतो अजून.
बघा रवा सगळा असा छान फुलायला लागला आहे. आणि आता आपण हे इडली पात्रात, हे इडली इथे मी पाणी तापत ठेवलेलं आहे इडलीसाठी. आणि हे इडलीचं मी स्टँड तयार करून घेतलं आहे. त्याला मी थोडंसं तूप लावलं आहे. तर तूप लावा तेल लावा ते तुमची इच्छा, म्हणजे तसं काही लावू शकता. आणि हे जे मिश्रण आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये आता घालून एक 12 मिनटं बॉईल म्हणजे उकडणार आहे. इडली ठेवणार आहे हे करत. तर एक साधारण 12 मिनटं झाली की बघायची झाली आहे की नाही. आणि मग झाली असेल तर आपण गॅस बंद करायचा. आता मी हे सगळं इडलीच्या ह्याच्यात टाकून मी इडली पात्र ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी उकडायला ठेवते. हे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी म्हणजे एकीकडे पाणी ठेवायचं आणि मगच इनो टाकायचा, म्हणजे इनो टाकून ढवळून इडली पात्रात आपण घालेपर्यंत पाणी चांगलं उकळतं. आता हे मी दोन्ही इडली पात्रात घालून घेतलेलं आहे. आता ते मी बॉईल करायला ठेवते. आता हे बघा ही इडली उकडायला ठेवलेली आहे मी. तर ह्याला झाकण लावून मी साधारण एक 12 मिनटात होते. जास्तीत जास्त कधीतरी थोडा वेळ जास्त लागतो, पण एक 10 ते 12 मिनटात होते. हे बघा मस्त फुगली आपली इडली आणि अशी आपली मसाला इडली तयार आहे. आत्ता खूप गरम आहे, आत्ताच मी काढली आहे. त्याचा वास पण खूप छान येतो आहे. आणि आपण जी टोमॅटोची चटणी केली आहे सांबार मसाला घालून, त्याचा तर वास खूपच छान येतो आहे, म्हणजे अगदी कमाल वास येतो आहे. आणि सांबार घातल्यामुळे चटणीमध्ये एक सांबारची पण टेस्ट येते इडली खाताना, म्हणजे येते. तर तुम्ही करून बघा ही अशी चटणी. आता इडली थोडी गार झाली की आपण काढू. हे बघा आपल्या मसाला इडली तयार आहे. गार झाल्यावर मी ती इडली काढली. ह्या इडल्या सगळ्या बघा किती छान जाळी सुटली आहे, त्याला दिसते ना तुम्हाला जाळी, आणि अशी मऊ झाली आहे बघा. आणि आतमध्ये पण हे करून तोडून बघा, अशी त्याला जाळी सुटली आतमध्ये. आणि अशी पटकन आपल्याला करण्यासाठी ही मसाला इडली खूप छान आहे. त्याच्याबरोबर ही टोमॅटोची चटणी तुम्हाला रेसिपी दिली आहे, ती पण करून बघा, कारण सांबार मसाला टाकल्यामुळे ती वेगळी टेस्ट लागते त्याला. आणि थोडीशी पुदिन्याची चटणी पण ठेवली आहे मी, आमच्याकडे माझ्या मिस्टरांना आवडते म्हणून. आणि ही इडलीसुद्धा बघा, हे इडली ह्याच्यातनं ना अगदी सहज निघते, म्हणजे बघा अशी अख्खीच्या अख्खी सहज निघते, म्हणजे त्याला असं काही चिकटत नाही, काही नाही. आणि खूप छान होतात ह्या इडल्या. मुलांना तर डब्यात द्यायला वगैरे खूप छान आहेत. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर मला म्हणजे रेसिपी आवडली तर मला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.